बुद्धभूमी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. बुद्धभूमीच्या नावावर सातबारा झालाच पाहिजे. झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. बुद्धभूमी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. झालाच पाहिजे. झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. बुद्धभूमीच्या नावावर सातबारा झालाच पाहिजे. विधिमंडळातील सभागृहामध्ये आमदार बालाजी किनीकर आणि मंत्री समाज कल्याण मंत्री संजयजी शिरसाट त्यांनी जी खोटी माहिती दिलेली आहे त्याबद्दल मला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला एक खुलासा करायचा आहे. बालाजी किनीकर बोलतात या ठिकाणी काही लोक थेट निर्माण करीत आहेत. आपल्याला माहीतच आहे बौद्ध भिक्खू संघ आणि शांतप्रिय बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी 27 दिवस होऊनसुद्धा आम्ही शांततेच्या मार्गाने संवैधानिक मार्गाने धरणं आंदोलन करीत आहोत. या 27 दिवसामध्ये कोणतेही अनुचित प्रकार झालेले नाही आहेत. तर अशी खोटी माहिती त्यांनी त्या ठिकाणी सभागृहामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर संजयजी शिरसाट बोलत आहेत काय या ठिकाणी म्हणे कुणी म्हणतात बुलडोझर गेले तोडफोड केले, परंतु आपल्याला माहीत आहे जगभराने लाईव्ह व्हिडिओ मार्फत पाहिलेलं आहे. शेकडो JCB डंपर बुलडोझर जाऊन त्या ठिकाणी आमच्या अस्मितेचे प्रतीक भीमा कोरेगाव प्रतिकृती बौद्ध स्तूप तोडफोड केलेला आहे. बेकायदेशीर बुद्धरूप हटवलेलं आहे. शेकडो 42 झाडांची त्यांनी कत्तली केलेली आहेत. परंतु अशी खोटी माहिती देऊन संजयजी शिरसाट आणि बालाजी किनीकर या दोघंही बौद्ध समाजावर या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेसोबत त्यांनी फसवणूक केलेली आहे. तर त्या दोघांचा मी या ठिकाणी निषेध करतो. धन्यवाद. कालचा दिवस जो होता विधिमंडळ अधिवेशनाचा महाराष्ट्राच्या याच्यामध्ये अत्यंत हा दुःखद दिवस म्हणावा लागेल. कारण विधिमंडळामध्ये माननीय मंत्री महोदय आणि माननीय आमदार यांनी ज्या काही घटना त्या ठिकाणी बुद्धभूमी फाउंडेशनला घेऊन सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं तथ्य आढळून येत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी असं सांगितलं आलेलं आहे की या ठिकाणी बसलेले आंदोलनकर्ते समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम करत आहे. तर माझा असा प्रश्न आहे की समाजामध्ये तेढ कोण निर्माण करतं आहे हे संबंध कल्याणला आणि महाराष्ट्राला कळलेलं आहे. त्यामुळं असे स्टेटमेंट आपण देऊ नये आणि सभागृह जे पवित्र सभागृह आहे या सभागृहाची दिशाभूल आपण करू नये. मी या अनुषंगाने एवढंच सांगेल आणि शेवटपर्यंत हा लढा भंतेजींच्या नेतृत्वामध्ये अशाच पद्धतीने चालू राहणार आहे.